मतदारसंघातील दाहिरी गावामध्ये श्री ज्वेलर्स या सराफ व्यावसायिकाने सुवर्ण बिशी नावाची योजना सुरू केली। खरं तर त्या ठिकाणी भाजीवाले असतील, टपरीवाले असतील, गोरगरीब सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी त्या सुवर्ण बिशीमध्ये त्या ठिकाणी पैशांची थोडीफार गुंतवणूक त्या ठिकाणी केली। खरं तर त्या ठिकाणी त्यांनी तक्रार 1 तारखेला दाखल केली, परंतु 1 तारखेला तक्रार दाखल केल्याच्या नंतर खरं तर त्याचा तपास जलद गतीने होणं अत्यावश्यक होतं, परंतु त्याची FIR घेण्यासाठी कमीत कमी त्यांना 9 दिवस वाट पाहावी लागली। त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याने योग्य तो तपास करणं अपेक्षित होतं, परंतु वेळेअभावी तो तपास वेळेत झाला नाही। त्यामुळे खरं तर तो सराफ असेल, तो व्यावसायिक असेल, तो बिशी त्या ठिकाणी ज्यांनी सुरू केलेला व्यवसाय तो त्या ठिकाणी त्यांनी पलायन केलेलं आहे। खरं तर त्या संदर्भामध्ये आपण तपास यंत्रणेला काय आदेश देणार आहात का की या ठिकाणी जी तपासाची यंत्रणा आहे ही तपासाची यंत्रणा जलद गतीने होऊन त्या ठिकाणी जो बिशी व्यवसाय करत आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि असे जे सुवर्ण किंवा सोन्याच्या दुकानामध्ये जे बिशीचे व्यवसाय आज राजरोसपणाने चालत असतात त्याला काय शासनाची किंवा कोणाची परवानगी लागते का, त्याच्याबद्दल आपण काय त्याची परवानगी घेण्याचं धोरण आणणार आहेत का, असे माझे। तिसरा प्रश्न जो सामान्य सदस्यांनी आता इथे माहिती देऊन उपस्थित केला आहे त्यामध्ये प्रश्न म्हणजे त्याचा प्रादुर्भाव नाही, परंतु आपल्याकडनं सगळी माहिती आपण मला माझ्या दालनामध्ये आपण द्यावी, त्याच्यावरती अर्थातच पोलीस विभागाकडनं योग्य ती कारवाई करण्यात येईल।